जे मलिंदा खाणारी जी खाते आहेत त्याला प्राप्त करण्यासाठी जी संगीत खुर्ची चाललेली होती, तो महाराष्ट्रच नव्हे तर देश बघत होता. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा अजून कापूस खरेदी झालेला नाही, सोयाबीन खरेदी झालेलं नाही, धान खरेदीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. पैसे मिळाले नाही शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना घेतलेलं कर्ज वापस करायचं आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारांच्या जखमेवरून मीठ चोळायचं पाप सातत्यानं या ठिकाणी होते. आपण पाहिलं की कंत्राटी भरती करणार नाही अशा पद्धतीची घोषणा फडणवीसांनीच 6 महिन्याच्या पहिले केलेली होती. आज पुन्हा तो जी-आर आला आणि सांगितलं की कंत्राटी भरती आम्ही शिक्षकांची सुरू करतोय. म्हणजे अखेरी तरुणांच्या जखमेवरून मीठ चोळण्याचं पाप हे सरकार करतंय. हे सरकार जनतेचं नाही. ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जनतेमध्येच आक्रोश आहे की आम्ही दिलेलं मतदान हे यांना कसं गेलं, हा जो आक्रोश आहे आणि त्याला मार्कंडवाडी हाच त्याच्यातला एक मोठा